तर मेनली जो आजचा सेशनचा जो टॉपिक आहे, हा जो सेशनचा टॉपिक आहे, एक्झॅक्टली कॅप राउंड 1 चा फॉर्म कशा पद्धतीने भरायला पाहिजे. आतापर्यंत आपली जेवढी प्रोसेस झाली, हे प्रोसेस जर पाहिलं असता एक नॉमिनल प्रोसेस किंवा जस्ट आपण एनरोलमेंट केलं, या प्रोसेसला आपण असं म्हणू शकतो. पण जे ही 28 पासून प्रोसेसला सुरुवात होणार आहे, हे प्रोसेस आपला जीवनाचा ट्रॅक आणि आपल्याला जे काही ब्रांच या ठिकाणी घ्यायची आहे, या सर्व गोष्टी या ऑप्शन फॉर्म वरती सर्व डिपेंड असणार आहेत. कारण विद्यार्थ्यांसाठी जो सर्वात महत्वाचा अगदीच इम्पॉर्टंट स्टेप जो आहे, हा आहे आपला कॅप राउंड. यामध्ये स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे, की जेणेकरून आपली कुठली चूक होता कामा नये. दुसरी गोष्ट यामध्ये जेही विद्यार्थ्याचे ड्रीम कॉलेजेस अथवा ड्रीम ब्रांचेस आहेत, याला आपण कसं अचीव्ह करायचं, त्यासाठी कुठल्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी कॉम्प्रोमाइज मुळीच करायच्या आहेत, याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. शेवटी या ठिकाणी मागील वर्षाचा काय कट ऑफ होता, कारण जर आपण 2026 चा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहिला असता, या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी निदर्शनात आल्या. यामध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट ही खूप जास्त इन्क्रीज झाले आहेत. ऑलमोस्ट 30,000 स्टुडंट्स या ठिकाणी इन्क्रीज झाले आहेत. मग याचा इफेक्ट आपल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर कॅपवरती काय होणार आहे, याबद्दल सुद्धा मी ऑलरेडी एक व्हिडिओ मध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. तरी सुद्धा मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला या गोष्टी तुम्हाला सांगेन. त्यानंतर प्रेफरन्स ऑर्डर कसा ठेवायचा आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. कारण आपण नंबर ऑफ चॉईस किती देतोय हे मॅटर करत नाहीये. आपण दिलेला चॉईस कुठल्या ऑर्डरने ठेवतो हे सगळ्यात जास्त मॅटर करतं. त्यामुळे या सुद्धा गोष्टीची आपण या ठिकाणी माहिती घेऊ. त्यानंतर फ्रीज आणि बेटरमेंट कशा पद्धतीने युटिलाइज करायचंय आणि ब्रांच वर्सेस कॉलेज यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती किंवा कशा पद्धतीने मिळवायचं याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. मेनली जे काही आपले कॅप राउंडचे न्यू रूल्स आहेत, याबद्दल आपण या ठिकाणी माहिती करू. ऍक्च्युअली न्यू रूल्स म्हणण्यापेक्षा या पॉइंटला आपण फक्त कॅप राउंडचे रूल्स जरी म्हटलं तरी हरकत नाही. कारण कॅप राउंड मध्ये विशेषतः काही रूल्स मध्ये चेंज झालेले नाहीये. पण कॅप राउंड नंतर जे काही अलॉटमेंट मिळते आपल्याला, या अलॉटमेंटची जी काही फीस पेमेंट आहे, यामध्ये सुद्धा डेफिनेटली वाढ झाली आहे. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मेनली जोही आपला कॅप राउंड 1 होणार आहे, या कॅप राउंड 1 साठी आपल्याला जे आपण टोटल ऑफ या ठिकाणी जर पाहिलं असता इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये 2024 मध्ये नंबर ऑफ 3 राउंड व्हायचे, पण 2025 पासून आपले नंबर ऑफ या ठिकाणी 4 राउंड होतात. हे पहिल्यांदा आपण क्लिअर करून घेऊ. कारण बरेच विद्यार्थी पालक जे आपल्याकडे जुने स्टुडंट्स होते, की मागच्या 2-3 वर्षापूर्वी त्यांचं ऍडमिशन झालं असेल, अशा पालकाचे कन्फ्युजन होते की राउंड किती, तर राउंड आपले एक्झॅक्टली 4 असणार आहेत. ठीक आहे. आणि राउंड 4 च्या नंतर जो आपला चालू होईल तो असणार आहे स्पॉट राउंड, जे की मी असं म्हणेन या प्रोसेस मधला सर्वात इम्पॉर्टंट राउंड, की बऱ्याच विद्यार्थ्यांना सध्याचा जो डिले झालेला प्रोसेस, कॅप राउंड प्रोसेस मधले हेक्टिक, काउन्सिलरच्या ठिकाणी बरीच गर्दी, त्यामध्ये फॉर्म भरायला बराच वेटिंग या ठिकाणी लागतो आणि यामध्ये विद्यार्थी थोडासा त्रास होऊन कॅप राउंड 3rd, 2nd पर्यंत वेट करतात आणि कॉलेज ऍडमिशन मिळून या ठिकाणी मोकळे होतात. पण जर ज्या विद्यार्थ्याला थोडी पेशन्स आहेत, चांगलं कॉलेज मिळवायचे, चांगली ब्रांच मिळवायचे, तर आपण मेक शुअर जर स्पॉट राउंड साठी जर वेट केला तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. आता एक्झॅक्टली कॅप राउंड म्हणजे असतं काय, हे आपण फर्स्ट सुरुवातीला समजून घेऊ. कारण सर्वजण म्हणतात कॅप राउंड, पण एक्झॅक्टली आहे काय हे आपण समजून घेऊ. आतापर्यंत आपण फक्त रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे. जो आपला नेक्स्ट पार्ट आहे या प्रोसेसचा, यामधला असणार आहे कॅप राउंड फिलिपिंग. पण तत्पूर्वी आपल्याला 2 गोष्टी या ठिकाणी निदर्शनात येतील, की ज्यावेळेस आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर आपली फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्यानंतर आपला सीट मॅट्रिक्स येणार आहे. ठीक आहे. या 2 गोष्टी झाल्यानंतरच आपला कॅप राउंडला सुरुवात होणार आहे. एक्झॅक्टली सीट मॅट्रिक्स काय याबद्दल थोडक्यात माहिती देईल. यामध्ये जास्त वेळ घालायची काही आवश्यकता वाटत नाहीये. तर सीट मॅट्रिक्स म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, 2026 मध्ये नंबर ऑफ कॉलेजेस किती पार्टिसिपेट करत आहेत, ऍज वेल एज त्या कॉलेजमध्ये काही सीट इन्क्रीज झाल्या आहेत का, सेकंडरी त्या कॉलेजमध्ये न्यू कुठल्या ब्रांच आल्यात का, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये मिळते. सोबतच पर्टिक्युलर एक एक्झाम्पल म्हणून मी सीओपी कॉलेज घेतले, की सीओपी कॉलेजमध्ये एक्झिस्टिंग इयर मध्ये जनरल साठी किती सीट आहेत, लेडीज साठी किती आहेत, पीडब्ल्यूडी साठी किती आहेत, असा इन डिटेल कॅटेगरी वाईज जनरल आणि लेडीज वाईज आपल्याला या सीट मॅट्रिक्स मध्ये ग्राफ मिळतो पाहण्यासाठी. आणि याचा फायदा कधी होतो, चॉईस फिलिंगला. त्यामुळे विद्यार्थ्यांना विनंती आहे, अगदीच फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स हा एकत्र डिस्प्ले होतो आणि एकत्र डिस्प्ले झाल्यामुळे काय होतं,
विद्यार्थ्यांना जर चॉईस फिलिंग करायची आहे, तत्पूर्वी हा सीट मॅट्रिक्स बऱ्याच वेळेस आम्ही पाहिलं की सेकंड डेला किंवा या ठिकाणी हाफ डे मध्ये कुठेतरी या ठिकाणी रिलीज केला जातो. तर एक या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपली चॉईस फिलिंग करून घ्या. पण जर सीट मॅट्रिक्स जर आला असेल तर कन्फर्म करा. नाही आला असेल तर आपण या ठिकाणी फक्त फायनल सबमिशन करू नका. ठीक आहे, सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर मेनली जो की आपला मी कॅप राऊंड बद्दल सांगत होतो त्याबद्दल आपण डिस्कशन करू. एक्झॅक्टली कॅप राऊंड म्हणजे आतापर्यंत आपण जेही कॉलेज विचार केले त्या ठिकाणी थोडंसं थांबावं लागलं होतं, पण आपण जे सेशन आहे त्या सेशनची जे एक न्यू लिंक आपण जनरेट केली आहे, ते न्यू लिंक वरती आपण यायचं आहे. फर्स्ट वाली जी लिंक आहे याच्यावर सेशन थोडे इंटरप्ट झाले आहे, तर आपण न्यू लिंक अनुसार जॉईन व्हा आणि पुढील इन्फॉर्मेशन मी आपल्याला शेअर करेन की जे की सर्वात महत्वाचे आहे की कॅप राऊंड प्रोसेस बद्दल. तर विद्यार्थ्याला आणखी एक विनंती आहे, सध्या जे आपण सेशन आजचं सुरुवात केलं आहे मोबाईलला कनेक्ट करून केलंय, तर जेही ऑफिशियल नंबर आहेत आपले त्याच्यावरती आपण शक्यतो कॉल नका करू, व्हॉट्सअप मेसेज सेंड करा आणि लाईव्ह मध्ये जे काही विद्यार्थी या ठिकाणी जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांना कमेंट आणि व्हॉट्सअपला मेसेज करा की जेणेकरून मी आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित इन्फॉर्मेशन देऊ शकेल. कारण पाहिला असता जे विद्यार्थी या ठिकाणी कॉल करत आहेत त्यामुळे थोडंसं आपलं सेशन डिस्कनेक्ट होत आहे. तर तशी विनंती करेन मी की आपण व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअप मेसेजचेही मी या ठिकाणी तुमच्या लाईव्ह स्क्रीनवरती या ठिकाणी इन्फॉर्मेशन अपडेट देईल. कॉल करून लाईव्ह सेशन मध्ये प्लीज विचारू नका, कारण आत्ताचं जे सेशन ऑलरेडी सुरुवात होण्यासाठी बराच डिले झाला आहे. त्यात जर विद्यार्थी कंटिन्युअसली कॉल करत असतील तर सेशन आपला आणखी डिले होईल आणि ते प्रॉपर होणार नाही. आणि हे सेशन सर्वात महत्वाचं सेशन असणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याला विनंती आहे, बरेच विद्यार्थी ऑफिसला येऊन या ठिकाणी माहिती घेऊ शकतात. बरेच असे विद्यार्थी आहेत की आपल्याकडे ऑनलाईन माध्यमातून या ठिकाणी जॉईन आहेत. तर ऑफिसचा हेतू एकच आहे, मोटिव्ह एकच आहे की इन्फॉर्मेशन अभावी कुठल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी माहिती कमी मिळत आहे अथवा त्याचे डाऊट्स क्लिअर होत नाहीत असा प्रश्न या ठिकाणी आपल्या पेड काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्याला उद्भवू नये, यासाठी विद्यार्थ्याला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भले आपण लातूरमध्ये असाल अथवा पुणे ऑफिसला जॉईन असाल अथवा महाराष्ट्रातून कुठल्याही जिल्ह्यात आपल्या ऑफिसकडे पेड काउन्सिलिंगसाठी जॉईन असाल तरी आपल्या सर्वांना याचं बेनिफिट भेटायलाच पाहिजे. सध्या जे काही टेक्निकल ग्लिच आहेत यासाठी मी हा एक रेकॉर्डेड सेशन सुद्धा मी आपल्या चॅनलवरती मी अपलोड करेल, ते सुद्धा विद्यार्थ्याला या ठिकाणी अडचण येणार नाहीये. तर महत्वाची गोष्ट या ठिकाणी जेही आपली सेंट्रल काउन्सिलिंग बद्दल म्हणजेच आपण कॅप राऊंड बद्दल या ठिकाणी डिस्कशन करत होतो. फर्स्ट पासून थोड्याशा काही गोष्टी मी रिपीट करेल कारण सेशन मध्ये थोडंसं डिस्टर्ब झालं होतं. तर कॅप राऊंड म्हणजे आहे काय याबद्दल माहिती घेऊ. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या स्टेप्स या ठिकाणी कंप्लीट केले आहेत. पण जे पुढील स्टेप्स आहेत या पुढील स्टेप्स या सर्वात महत्वाच्या स्टेप आहेत. ते म्हणजे आपल्याला जे आपण कॉलेजची निवड करत आहात, जे आपण ब्रांचची निवड करत आहेत याबद्दल या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहोत. मेनली जोही कॅप राऊंड आपला 28, 29, 30 या तारखेला सुरुवात होणार आहे. या 28, 29, 30 मध्ये आपल्याला एकंदरीत आपल्या जेही कॉलेजची या ठिकाणी निवड करायची आहे, आपण जे डिसाईड केलं ब्रांच की मला या ब्रांच मध्ये माझं करिअर करायचं आहे अशा ऑप्शनची आपल्याला या ठिकाणी निवड करायची आहे. ठीक आहे, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना 28, 29, 30 मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि कॅपची निवड कुठले विद्यार्थी करू शकतात लक्षात घ्या. यासाठी इलिजिबिलिटी आहे, तुमचं बेसिक रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नंबर येणं आवश्यक असणार आहे, तेव्हाच आपण या ठिकाणी कॅप राऊंड मध्ये फॉर्म फिल करू शकतो. इन केस एखाद्या विद्यार्थ्याचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नाव नाहीये पण फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल तर असाही विद्यार्थी कॅप राऊंड साठी या ठिकाणी पात्र असणार आहे. मेनली राऊंड 1, आता राऊंड 1 आणि राऊंड 4 पर्यंतचे आपण सर्व रूल्स अँड रेग्युलेशन अगोदर समजून घेऊया. एक्झॅक्टली याचे रूल्स रेग्युलेशन्स काय असणार आहेत. मेनली ज्याही वेळेस आपण राऊंड 1 ची चॉईस फिलिंग करू आणि चॉईस फिल करत असताना विद्यार्थ्याला राऊंड 1 साठी आपण 1 टू मिनिमम 1 ऑप्शन भरायचं आहे आणि मॅक्झिमम आपल्याला 300 ऑप्शन भरायचे. आणि या ऑप्शन मध्ये जर आपला यदा कदाचित नंबर फर्स्ट ऑप्शनला जर लागला तर हे ऑप्शन आपल्या या ठिकाणी ऑटो फ्रीज होणार आहे, म्हणजे जी पुढील कॅप राऊंड प्रोसेस आहे त्याच्यासाठी आपण पात्र राहणार नाहीये. म्हणूनच आपल्याला या ठिकाणी पहिला ऑप्शन लागेल न लागेल ऑलमोस्ट लागणारच नाही, ते आपल्याला सीयूपी कॉलेज भरायचं आहे. बरेच असे विद्यार्थी आहेत की आपल्याकडे 99.80 च्या पुढचे असे ऑलमोस्ट विद्यार्थी सीयूपी कॉलेजला या ठिकाणी अलॉटेड होऊन जातील. म्हणजेच राऊंड 1 मध्ये आपण जेव्हा चॉईस फिल करू
राऊंड 1 मध्ये चॉईस फिल केल्यानंतर जर आपला पहिल्या चॉईसला नंबर लागला तर आपण पुढील राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 या कॅप प्रोसेस मधनं बाहेर जाणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला जे कॉलेज मिळाले त्याच कॉलेजमध्ये पुढील 3 दिवसामध्ये ऍडमिशन कन्फर्म करावं लागणार आहे. नेक्स्ट आपण कॅप राऊंड 2 चा या ठिकाणी विचार करू. जर आपण कॅप राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट झालो, पार्टिसिपेट आणि आपण एलिजिबल पण असेल कॅप राऊंड 2 साठी आणि आपण पार्टिसिपेट झाल्यानंतर जर आपण फॉर्म मध्ये पहिल्या 3 ऑप्शनला जर नंबर लागला तर याच ठिकाणी आपलं ऍडमिशन कन्फर्मेशन होणार आहे. जरी आपण पुढच्या राऊंडला जायची इच्छा असेल तर आपल्याला जाता येणार नाहीये. याच ठिकाणी आपलं ऑटो फ्रीज होईल आणि पुढील या ठिकाणी 3 दिवसामध्ये कॉलेजला जाऊन आपल्याला रिपोर्ट करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण राऊंड 3 चा विचार करू. राऊंड 3 मध्ये ज्यावेळेस आपण पार्टिसिपेट करू आणि पार्टिसिपेट करत असताना आपला जर पहिल्या 6 ऑप्शन मध्ये, लक्षात घ्या मी ऑप्शन्स म्हणत आहेत, पहिले 6 कॉलेज म्हणत नाहीये. ऑप्शन्स म्हणजे काय हे आधी समजून घेऊ की आपण जर समजा सीयूपी कॉलेजची निवड केली, सीयूपी मध्ये सीएस, सीयूपी मध्ये एआय, सीयूपी मध्ये इलेक्ट्रॉनिक, सीयूपी मध्ये मेकॅनिकल, म्हणजे आपले 4 ऑप्शन झाले. तर अशा ऑप्शन्स पैकी जर पहिल्या 6 ऑप्शनला नंबर लागला थर्ड राऊंड मध्ये तर आपलं या ठिकाणी ऑटो फ्रीज होऊन जाईल आणि आपण चौथ्या राऊंड साठी या ठिकाणी पात्र राहणार नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट या ठिकाणी फोर्थ राऊंडला आपण कसाही ऑप्शन भरा, तो ऑप्शन आपला अगदीच पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो किंवा कुठल्या जरी नंबरला या ठिकाणी आपला नंबर जर लागत असेल तर या ठिकाणी आपलं फ्रीजच होणार आहे. रिझन काय, हा आपला शेवटचा कॅप राऊंड असणार आहे. त्यामुळे एनी ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी कुठेही नंबर लागू द्या तो ऑप्शन ऑटो फ्रीज होणार आहे. आणि ऑटो फ्रीज झाल्यामुळे आपल्याला जेही कॉलेज मिळाले त्या ठिकाणी कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करणं अनिवार्य असणार आहे. यामध्ये जे विद्यार्थी स्पॉट साठी थांबणार आहेत अशा विद्यार्थ्याला कंपल्सरी या ठिकाणी कॉलेजला रिपोर्टिंग करायचे आहे. आणि जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यासाठी सुद्धा थांबणार आहेत अशा विद्यार्थ्याला कॉलेजला रिपोर्ट करून सेफ साइड आपल्याला थांबायचं आहे. हे सर्वात महत्वाचा या ठिकाणचा पॉइंट असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4 याच्या रूल्स रेग्युलेशन आणि कंपल्सरी जे काही ऑप्शन्स आपल्याला अलाउड झालं ऍडमिशन घेत याच्या जर काही डाऊट्स असतील तर आपण नोटपॅडवर नोट करून ठेवा आणि शेवटला कमेंट्स मध्ये आपण या ठिकाणी विचारा. त्या अनुसार मी शेवटच्या अर्धा तास मध्ये आपले जे क्यूएनए सेशन होणार आहे या क्यूएनए सेशन मध्ये डेफिनेटली आन्सर देणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट जे काही तुम्हाला सीट मॅट्रिक्सचा लास्ट त्याच्यामध्येच मी जे मगाशी लिंक पाठवली त्यामध्ये सांगितलं होतं की आपला जेही आता प्रोव्हिजन मेरिट लिस्टच्या नंतर जे नेक्स्ट स्टेप असणार आहे हे असणार आहे आपली फायनल मेरिट लिस्ट आणि आपला सीट मॅट्रिक्स. ठीक आहे. फायनल मेरिट लिस्ट मध्ये डेफिनेटली सध्याचा जोही मेरिट आहे या मेरिट मध्ये आपली वाढ होणार आहे. तर हे वाढ झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकाला आपला सध्याचा जो मेरिट आहे त्या मेरिट अनुसार आपल्याला पुढील डिसिजन घेता येईल. ठीक आहे. आणि हा जो फायनल मेरिट असणार आहे, महत्वाची गोष्ट सांगेल, हा जो फायनल मेरिट लिस्ट असणार आहे हा फायनल मेरिट लिस्टच आपला या प्रोसेस मध्ये सर्व ऍडमिशनला डिसाइड करणारा मेरिट असणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हा एक तात्पुरता मेरिट असतो, पण जो फायनल येईल तो आपला हा फर्स्ट राऊंड पासून पूर्ण या वर्षीच्या ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंतचा मेरिट असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॅप राऊंड म्हणजे या ठिकाणी मीन काय हे सुद्धा मी सांगितलं. थोडक्यात अजून या ठिकाणी कॅप राऊंड या ठिकाणी मध्येच आपल्याला कॉलेज सिलेक्शन करायचं आहे, ब्रांच सिलेक्शन करायचं आहे आणि या ब्रांच सिलेक्शन करत असताना जे काही आपल्याला ऑप्शन्स फॉर्म ची निवड करायची आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित चॉईस फिलिपिंग करायचे आहे. मेन या ठिकाणी कंपल्सरी ऑप्शन्स कुठले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे. आता कॅप राऊंड फॉर्म कशा पद्धतीने भरावा, म्हणजे आतापर्यंत जे मी तुम्हाला माहिती दिली हे ओव्हरऑल एक जनरल इन्फॉर्मेशन होती. या नंतर जे इन्फॉर्मेशन चालू होणार आहे हे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. कारण याच इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग आपला जेही कॅप राऊंड आहे हे पूर्ण व्यवस्थित भरायचं आहे आपल्याला. आणि जर आपण व्यवस्थित कॅप राऊंड भरला, इन केस आपले थोडे जरी मिनिमम मार्क्स जरी असतील पण आपल्या मार्क्स अकॉर्डिंग जर आपण चॉईस फिलिंग केली तर आपल्याला मिळणारं कॉलेज हे खूप बेस्ट कॉलेज आपलं राहू शकतं. तर फर्स्ट आहे कॅप राऊंड मध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे. आता मेनली विद्यार्थ्यांना यासाठी आपण तुम्ही पाहू शकता की एक लिस्ट दिली आहे, जेही आपण इनपुट दिला होता की माझं पूर्ण नाव, माझे सीईटीचे पर्सेंटाइल, माझे जेईई मेन्सचे पर्सेंटाइल ऍज वेल एज मला कोणत्या शहरांतर्गत जायचं आहे आणि त्यानुसार तुमचा या ठिकाणी
ब्रांच प्रायोरिटीचा प्रेफरन्स काय होता, या अकॉर्डिंग सर्व विद्यार्थ्याला या ठिकाणी आपण लिस्ट दिली आहे. ही झाली तुमची वैयक्तिक लिस्ट. ठीक आहे. पण यानंतर विद्यार्थ्यांना पाहू शकता या प्रकारे आपण लिस्ट दिली आहे. विद्यार्थ्यांचं थोडंसं लिस्टमध्ये जर काही कन्फ्युजन असेल ते पण मी या ठिकाणी क्लिअर करेल, की यामध्ये आपला डिटेल्स आहेत पूर्ण, आपले एमएसटी सीईटीचे किती मार्क्स आहेत, आपले जेईई मेन्सचे किती मार्क्स आहेत आणि आपली कॅटेगरी कुठली आहे. आणि यामध्ये क्लिअरली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ग्रीन म्हणजे आपल्याला इन कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन 100% मिळणार आहे, फर्स्ट राऊंड ते फोर्थ राऊंड मध्ये. ठीक आहे. ऑरेंज इंडिकेटर तुम्हाला या ठिकाणी काय मेन्शन करतं, की जेही तुम्हाला कॉलेज या ठिकाणी दिलं आहे पण तुमचा मेरिट त्या ठिकाणी बसत नाही, पण आपण जर या ठिकाणी कॅप राऊंडच्या व्यतिरिक्त जर स्पॉट राऊंड फर्स्ट सेकंड मध्ये जरी जात असेल तरी या ठिकाणी ऍडमिशन मिळायचे चान्सेस आपले हाय असणार आहेत. म्हणजे ऑरेंज म्हणजे इन शॉर्ट स्पॉट राऊंड मध्ये 100% आपले ऍडमिशन मिळून जाईल. अजून एक इंडिकेटर आहे रेड इंडिकेटर. यामध्ये जेही कॉलेजेस दिलेत या कॉलेजमध्ये जर आपण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जर थांबत असाल, म्हणजे लास्ट डे ला थांबत असाल, तरी आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन 100% मिळू शकतं, असे प्रोबॅबिलिटी आहे. या ठिकाणी मी ऍडमिशन 100% म्हटलं, पण याला मी थोडं रिव्हर्स करेल. 60% चान्सेस आपले या ठिकाणी असणार, 40% डिपेंड अपॉन लास्ट डे वॅकन्सीवरती आपलं असू शकतं. अशी आपल्या मार्क्स अनुसार पूर्ण आपल्याला लिस्ट दिलेली आहे. आणि हे लिस्ट म्हणजे आपल्यासाठी काय, हे मिळणारं आउटपुट आहे. पण एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं माझे मार्क्स थोडेसे कमी आहेत, मग मी हेच लिस्ट फॉलो करू का, किंवा मला या ठिकाणी अजून या ठिकाणी जर वरच्या ऑर्डर मध्ये कॉलेज ऍड करायचे तर येस डेफिनेटली आपण ऍड करू शकतात. याच्यासाठी जे आपण विद्यार्थ्यांना लिस्ट देणार आहात हे लिस्ट आपण पाहू शकतात. अगदीच महाराष्ट्रातल्या टॉप 1 पासून आपण महाराष्ट्रातले पर्टिक्युलर जे काही 150 कॉलेजेस आपण काढले, की ज्या कॉलेजची 100% प्लेसमेंट आहे, कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित आहे आणि कॉलेजची या ठिकाणी जे काही आपल्याला विद्यार्थ्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, लाईक दॅट कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर, व्यवस्थित लॅब, व्यवस्थित फॅकल्टी वर्ग आणि सर्वात मेन आहे प्लेसमेंट. आणि त्यातल्या त्यात पुणे आणि मुंबई शहरांतर्गत जे टॉपचे कॉलेजेस आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपण देणार आहेत, की जेणेकरून या वैयक्तिक लिस्ट आणि कॉमन लिस्ट या दोन्हीला आपण मर्ज करून मला कुठल्या कॉलेजला जायचंय, मला कुठल्या शहरांतर्गत ऍडमिशन घ्यायचंय, सोबतच कोणत्या ब्रांचला ऍडमिशन घ्यायचंय, याची आपण इन डिटेल्स एक सेपरेट लिस्ट सुद्धा बनवू शकतो. याचा फायदा आपल्याला काय होईल, की जेणेकरून आपल्याला या सर्व गोष्टी अवेलेबल करून दिल्यामुळे व्यवस्थित कॉलेज लिस्ट आपली बनवेल. आणि महत्वाची इन्फॉर्मेशन विद्यार्थ्याला देईल, आपण चॉईस फिलिंग करत असताना रिसर्च नका करू, की जेही आपण रिसर्च करणार कोणतं कॉलेज चांगलं आहे, कोणत्या कॉलेजचं मेरिट काय आहे, कोणती ब्रांच घ्यावी, याची रिसर्च आपल्याला या ठिकाणी कॉलेजचा किंवा चॉईस फिलिंगच्या अगोदरच करायची आहे. आणि रिसर्च बेस्डच आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे. कारण जस्ट आला चॉईस भरला तर पुन्हा विचार करत आहेत ओटीपी पडल्यानंतर मला या ठिकाणी काहीतरी चेंज करायचं, तर त्या गोष्टीला अर्थ राहणार नाहीये. एकदा आपला पहिल्या राऊंडचा ओटीपी कन्फर्मेशन झालं तर आपल्याला चॉईस फिलिंग मध्ये एडिटिंग ऑप्शन हा सेकंड राऊंडलाच उपलब्ध राहणार आहे. किंवा पहिल्या राऊंड मध्ये जर आपण ओटीपी टाकून कन्फर्मेशन केलं तर आपला जो एडिटिंग, अपग्रेडेशन, न्यू चॉईस हे आपल्याला सेकंड राऊंड साठीच करावं लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला विनंती आहे, अगोदर पूर्ण डिटेल्स कॉलेजची घ्या. त्यासाठी तुम्हाला आपली कॉलेज इंजिनिअरिंग हँडबुक सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. हवा असेल तर वैयक्तिक लिस्ट सुद्धा उपलब्ध आहे आणि कॉमन लिस्ट सुद्धा उपलब्ध आहे. या तिन्हीच्या बेसवरती आपण एक चांगली लिस्ट बनवू शकतो. ठीक आहे. तर इथपर्यंत आपलं क्लिअर झालं असेल. आता एक्झॅक्टली चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्याला प्रश्न काय पडत आहे, की प्रेफरन्स लिस्ट स्ट्रॅटर्जी कशी असावी. आता प्रेफरन्स लिस्ट स्ट्रॅटर्जी कशी असल्याला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगू दे. महत्वाचं या ठिकाणी आपणास ज्या कॉलेजमध्ये ज्या शहरात जायचंय, थोडस कॉलेजमध्ये म्हटलं, ज्या शहरात जायचंय आणि ज्या ब्रांचला ऍडमिशन द्यायचंय ह्याच कॉलेजची आपण निवड करा. ज्या शहरामध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं नाही अथवा एखाद्या ब्रांचला घ्यायचं नाही ऍडमिशन, तर आपल्या चॉईस फिलिंग मध्ये जस्ट ऍड करत आहेत म्हणून ऍड करू नका. हे सगळ्यात मोठी चूक आहे या चॉईस फिलिंग मधली. कारण विद्यार्थी काय करतात, चॉईस फिलिंग करत असताना कळत न कळत मला सीएस पाहिजे पण मला माझ्या मार्कानुसार सीएस मिळत नाही, सेकंड प्रायोरिटी मला आयटी पाहिजे, एआयएमएल पाहिजे, पण ते पण थोडंसं मिळणं कठीण आहे. मग हे विद्यार्थी काय करतात, सेकंडरी ऑप्शन इच्छा नाहीये पण नको त्या ब्रांचला या ठिकाणी प्रायोरिटी देतात. तर जर आपण असं करत असाल तर ते फॉर्म चुकीचं आहे. क्लिअर आणि स्पष्ट, जर आपली इच्छा आहे सीएस, आयटी, एआयडीएस याच ब्रांचची तर आपण त्यावरती स्टेबल राहा.
एखाद्या वेळेस आपल्याला पुणे शहरात मिळालं नाही, मुंबई शहरात मिळालं नाही, तर आपण शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ऍडजस्ट करा अथवा संभाजीनगरला या ठिकाणी ऍडजस्ट करा. ठीक आहे. विद्यार्थ्याला महत्वाची सूचना आहे, या वर्षीचे जे कट ऑफ आहेत हे अगदी जास्त कट ऑफ आहेत. त्यामुळं जे विद्यार्थी जवळपास 87% पुढे आहेत, अशाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कॉम्प्युटर, IT आणि EIDS या ब्रांचचा विचार करावा. पण जे विद्यार्थी यापेक्षा कमी मार्काचे आहेत, या विद्यार्थ्यांनी या ब्रांच सोबत सबस्टिट्यूट ऑप्शन सुद्धा ठेवणं आवश्यक आहे. कारण जर आपण याच ब्रांचचा विचार केला तर आपल्याला यदा कदाचित एकतर खूप लोअर कॉलेजला ऍडजस्टमेंट करावं लागेल किंवा पुणे आणि मुंबई युनिव्हर्सिटी सोडून आपल्याला ऍडजस्ट करावं लागणार आहे. तर त्यामुळं सर्वात महत्वाचं जे प्रेफरन्स लिस्ट स्ट्रॅटर्जी आहे, या प्रेफरन्स लिस्ट स्ट्रॅटर्जी मध्ये जे कॉमन मिस्टेक जे आहे, हे कॉमन मिस्टेक काय, आपल्याला जे घ्यायचं नाहीये ते चॉईस फिलिंग मध्ये बिलकुल ऍड करायचं नाही. माझा मित्र भरत आहे म्हणून मी भरत आहे असं आपल्याला ऑप्शन फॉर्म कधी डिझाईन करायचं आहे. मला माझ्या भविष्यात काय करायचं आहे, मला 4 वर्ष कशात शिकायचं आहे आणि 4 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मला त्या जीवनभर काम करायचंय, तर ते काम करत असताना मला खरंच त्या ब्रांच मध्ये आवड आहे का, अशीच ब्रांच या ठिकाणी निवड करा. ठीक आहे. यामध्ये मी तुम्हाला ब्रांच बद्दल क्लिअरिटी दिली. पण काही विद्यार्थ्यांना एनी ब्रांच बट गुड कॉलेज, तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जर खरंच टॉपचं कॉलेज घ्यायचंय तर आपण सेकंड स्ट्रॅटर्जीला युटिलाइज केलं तरी काही अडचण येणार नाहीये. नेक्स्ट आहे या ठिकाणी जे काही तुम्ही ब्रांच निवडतात, आता विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की या ठिकाणी ब्रांच सिलेक्शन या ठिकाणी कशी करायला पाहिजे. आता मी आतापर्यंत जेही विद्यार्थी ऑफिसला येऊन भेटले, फोनवरती इन्फॉर्मेशन घेत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना मी एक माहिती दिली. आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे त्याच ब्रांचची या ठिकाणी निवड करणं गरजेचं आहे. सध्याचा ट्रेंड काय चाललंय याचा मागेच लागू नका, कारण ट्रेंड दर 6 वर्षाला हा चेंज होत गेला आहे. हे मी बऱ्याच विद्यार्थ्याला सांगितले. 2012चा विचार जर केला आपण तर सिव्हिल ब्रांच खूप टॉपला होती, 2016 मध्ये मेकॅनिकल खूप टॉपला होती, 19चा विचार केला तर ENTC टॉपला होती आणि 2021 आणि 22चा विचार केला तर कॉम्प्युटर आणि IT या ब्रांच टॉपला आहेत आणि सध्या जर 25-26चा विचार केला तर AI ब्रांच टॉपला आहेत. ठीक आहे. पण ब्रांच टॉपला आहेत, पण ज्यावेळेस आपण बाहेर पडू तर ते बाहेर पडत असताना मार्केट डिमांड तेवढीच आहे का हे पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं ज्या गोष्टीत आवड आहे, जे गोष्ट आपल्याला करावीशी वाटते त्याच ब्रांचची या ठिकाणी निवड करा. निवड करत असताना सर्वात पहिला पॉइंट आहे इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. इंटरेस्ट नंतर जी सॅलरी असेल म्हणजे त्या ब्रांचचं फ्युचर या ठिकाणी काय सॅलरी असू शकतं याचा आपण विचार करा. त्यानंतर त्या ब्रांचचा स्कोप पुढे काय राहणार आहे, म्हणजेच आणि एक महत्वाची गोष्ट सांगेल, स्कोप अनालिसिस करत असताना विद्यार्थी फक्त आणि फक्त सध्या युट्यूबवरची माहिती घेऊन, इंस्टाग्रामवरची माहिती घेऊन तुम्ही रिसर्च नका करू. ऑथेंटिक या ठिकाणी जर माहिती घ्यायची असेल तर आधी ती ब्रांच आहे काय हे समजून घ्या. त्या ब्रांच मध्ये 4 वर्ष आपल्याला शिकायचंय काय हे समजून घ्या. 4 वर्ष शिकल्यानंतर पुढे आपल्याला कुठे जॉब मिळणार आहेत, फॉर गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट मध्ये कुठे जॉब मिळणार आहेत, स्वतः सेल्फ काही करता येते का, अशा सर्व पॅरामीटरला समोर ठेवा आणि मगच तुम्ही त्या ब्रांचला प्राधान्य द्या. अगदीच सध्या ट्रेंड आहे ब्रांचचा, त्या ट्रेंड मध्ये या ठिकाणी जात असाल तर आपले गुड मार्क्स असणं आवश्यक आहे. जर आपले थोडेसे अवरेज मार्क्स असतील तर आपल्याला थोडासा विचार सुद्धा करावा लागणार आहे. मेन या ठिकाणी एखादे असे विद्यार्थी बरेच आहेत की ज्या विद्यार्थ्यांना सध्या ब्रांच आपण कुठली घेतोय हे मॅटर करत नाही, सध्या आपण कॉलेज कुठलं निवडतोय हे सुद्धा मॅटर करत नाही. कारण बऱ्याच विद्यार्थ्याचा BTech हे एम नाहीये, पुढे ME MTech करत आहेत. त्यामुळं बरेच असे विद्यार्थी आहेत एनी ब्रांच एनी कॉलेज ऍडजस्ट करायला तयार आहेत. प्रत्येकाची एम, प्रत्येकाची चॉईस हे वेगळी आहे. तर त्यानुसार आपल्यासाठी आपण जे चॉईस आणि एम डिसाईड केले त्याचा आपण विचार करणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट लिस्ट बद्दल तर माहिती तुम्हाला ऑलरेडी दिलीच आहे मी. आता यानंतर जो महत्वाचा आहे, कॅप राऊंड फॉर्म पहिल्या दिवशी भरायचा का शेवटच्या दिवशी. कारण जे ज्यावेळेस काही विद्यार्थी या ठिकाणी भेटण्यासाठी आले तर थोडस अशा काही गोष्टी निदर्शनात आल्या की या ठिकाणी थोडस मला क्लिअर करावं असं वाटलं. पॉइंट खूप साधा आणि सिंपल आहे. तर या ठिकाणी आपण फर्स्ट डे ला भरावं का लास्ट डे भरावं, तर महत्वाची इन्फॉर्मेशन देणं आपल्याला, आपण फर्स्ट डे ला जरी भरला आणि लास्ट डे ला जरी भरला तरी आपण तिथेच आहेत. कारण हे ऑनलाईन काउन्सिलिंग प्रोसेस आहे आणि या ऑनलाईन मध्ये फर्स्ट या लास्ट या ठिकाणी कन्सिडर केलं जात नाही. या ठिकाणी लास्ट डेटच्या
जो काय आपल्याला कट ऑफ टायमिंग आहे याच्या अगोदर फक्त फॉर्म भरायचा आहे. फर्स्ट डेला अगदी भरला याचा अर्थ नाही की आपले पहिल्यांदाच या ठिकाणी आपला नंबर विचार केला जातो असं या ठिकाणी काही होत नाहीये. कॅप राऊंड फॉर्म या ठिकाणी सांगून दिलेली इन्फॉर्म. लवकर फॉर्म भरल्याचे फायदे होतात का? म्हणजे सेम तेच आहे की तुम्ही फर्स्ट डेला भरा अथवा लास्ट डेला भरा, याचा फायदा अथवा या ठिकाणी लॉस काही या ठिकाणी होत नाही. फक्त एक सांगू शकेल की फॉर्म भरण्यासाठी स्टुडंट हेल्पलाईन सेंटर ऑफिसला लातूर असो अथवा पुणे असो या ठिकाणी बरीच मोठ्या प्रमाणात 3 दिवसात गर्दी पडते. तर आपण स्वतः चॉईस फिलिंगचा एक लाईव्ह व्हिडिओ सुद्धा आपण शेअर करणार आहोत की जेणेकरून विद्यार्थी पालकांना तो व्हिडिओ पाहून सुद्धा व्यवस्थित चॉईस फिलिंग करता येऊ शकते. ज्याही विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे असे विद्यार्थी दिलेला लिंक पाहून आपण चॉईस फिलिंग जरी केली तरी काय अडचण नाहीये. तुम्हाला आतापर्यंत पूर्ण इंजिनिअरिंग प्रोसेस व्यवस्थित समजावून आणि सोपी करून दिलेली आहे. तशीच पुढे सुद्धा ते व्यवस्थित समजावून आणि पूर्ण सोपी करून सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत की जेणेकरून विद्यार्थ्याला कुठल्या क्षणी या ठिकाणी आपण जर ऑफिसमध्ये प्रेझेंट असू तर वेगळं असतं आणि ऑनलाईन आहेत म्हणून आपलं वेगळं असं बिलकुल या ठिकाणी होणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना जशी माहिती फिजिकल विद्यार्थी घेतात तशीच माहिती ऑनलाईन सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट चॉईस कोड. आता विद्यार्थ्याचं जे कन्फ्युजन होतं, विद्यार्थ्याच्या ज्या चुका होतात ते या ठिकाणी होतात. मेनली की एकाच नावाचे 2-4 कॉलेजेस असतात आणि त्याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं. मेनली पीबीजी नावाने विचार केला पुण्यातही आहे आणि नगरमध्ये पण आहे. डी वाय पाटीलचा विचार केला तर एक्झॅक्टली मेन डी वाय पाटील कुठला आहे आणि त्याच्या सब ब्रांचेस कुठल्या आहेत याच्यात कन्फ्युजन होतं. एमआयटी मध्ये सुद्धा कन्फ्युजन होतं आणि विद्यार्थी पालकांना काउन्सिलिंग या ठिकाणी आता सध्या अगदी पाहायला असता आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थी कन्फ्युजन आहे की आम्हाला एमआयटी डब्ल्यूपी ऑप्शन भरायचा आहे, आम्हाला एमआयटी एडीटी भरायचं आहे, आम्हाला सिम्बॉसिस भरायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना क्लिअर करत की एमआयटी झालं, सिम्बॉसिस झालं, विश्वक्रमा झाले, पीसीयू झालं, या जे काही युनिव्हर्सिटीज आहेत याची जी प्रेफरन्स प्रोसेस आहे किंवा या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची जी प्रोसेस आहे हे टोटली डिफरंट आहे. यामध्ये जेही आपल्या महाराष्ट्र शासनांतर्गत जे सीईटी सेल अंतर्गत जे कॉलेजेस येतात याचीच या ठिकाणी निवड होते. इन शॉर्ट जर सांगायचं झालं जे गव्हर्नमेंटला ऍडेड कॉलेजेस आहेत याचीच आपल्याला या ठिकाणी लिस्ट येत असते. यामध्ये विद्यार्थी जवळपास 370 कॉलेजची या ठिकाणी निवड करू शकतात. इथं काहीच अडचण नाहीये. ठीक आहे. आता हे जे कोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत हे कोड अनुसार विद्यार्थ्यांना लक्ष ठेवायचे. जे विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत फॉर्म भरत आहेत अशा विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी 6 आपला कोड या ठिकाणी मेन्शन आहे ते म्हणजे टोटली तुम्हाला क्लिअर करेल फॉर्म भरताना इथं कन्फ्युजन होतील. आपलं पुणे सिटी ऍज वेल एज या ठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटी. ठीक आहे. या दोन या ठिकाणी आपण पाहू शकतो. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण 6006 हा जर कोड पाहिला आणि त्यानंतर येणारा जर पाहिला 6141 असेल 6271 असेल हे टोटली कोड आपले पुणे युनिव्हर्सिटीचे असणार आहेत आणि यानंतर 6 पासून सुरुवात होणारे आपले शिवाजी युनिव्हर्सिटीचे असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेज कोड सोबतच आपण कुठल्या युनिव्हर्सिटी आणि कुठल्या कॉलेजची निवड करत आहेत हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे. ते कशा पद्धतीने तुम्हाला दिसणार एक एक्झाम्पल तुम्हाला मी देईल त्याचं सुद्धा की जर आपण जो फॉर्म भरत आहे या फॉर्म मध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे तुम्हाला कॉलेजचा कोड दिसतो, दुसरं कॉलेजचं पूर्ण नाव दिसेल आणि तिसऱ्यामध्ये तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीची निवड करत आहेत हे सुद्धा तुम्हाला दिसून जाईल. या फॉर्म मध्ये अजून विद्यार्थ्यांना जर एसएल दिसत असेल, एसएल मीन्स काय स्टेट लेवल, आणि ज्या ठिकाणी एसएल आहे ते कॉलेज म्हणजे आपलं ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि ज्या ठिकाणी ओएचयू असेल त्या ठिकाणी ते कॉलेज आपलं प्रायव्हेट कॉलेज असणार आहे. हे लक्षात घ्या कारण चॉईस फिलिंगचा हा ऍक्च्युअल फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये तुम्हाला कोड सेम ॲज कॉलेज नेम, सेम ॲज युनिव्हर्सिटी आणि त्या कॉलेजचं का स्टेटस आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. स्टेटस म्हणजे काय समजण्यासाठी तुम्हाला कोड सांगत आहे. जर आपला कोड ओनली एसएल दिसत आहे तर आपलं हे प्रायव्हेट ऑटोनॉमस किंवा गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे. पण याच ठिकाणी ओएचयू दिसत असेल किंवा ओएच दिसत असेल तर हा आपला ऑप्शन असणार आहे फक्त आणि फक्त प्रायव्हेट कॉलेजसाठी. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी चॉईस फिलिंगच्या वेळेस एक महत्वाची इन्फॉर्मेशन सांगत होते की आम्हाला फक्त आणि फक्त ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जर आपलं या ठिकाणी निवड करायची असेल आणि काही कॉलेजचं कन्फ्युजन क्लिअर नसेल तर आपण या गोष्टीचा विचार करू शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला एसएल दिसेल, स्टेट लेवल दिसेल ते आपले हे झाले आपले टोटली गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आणि
प्रायव्हेट ऑटोनॉमस. एसएल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्या स्टेट मेरिट नंबर आणि कॅटेगरी मेरिट नंबरवर ऍडमिशन होतील. पण तिथं ओएचयू असेल या ठिकाणी आपल्याला 70-30चा सुद्धा या ठिकाणी विचार केला जाणार आहे. ठीक आहे, हे सुद्धा महत्वाचं, कारण बरेच विद्यार्थी जर पाहिलं असतं आपण की वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी अंतर्गत या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी अंतर्गत येतात. काही विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी आहे, काही विद्यार्थीची मुंबई आहे, काही विद्यार्थीची एसआरटीएम आहे. पण सगळ्यात जास्त जो फायदा असणार आहे हा फायदा असणाऱ्या विद्यार्थ्यांना जे काही विद्यार्थी पुणे आणि मुंबई युनिव्हर्सिटीत आहेत आणि या विद्यार्थ्याची होम युनिव्हर्सिटी हे पुणे आणि मुंबई आहे, असे विद्यार्थी त्या ठिकाणी 70% येणार आहेत. पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत, जर आपण ओनली फॉर प्रायव्हेट कॉलेजला जात असाल, लक्षात घ्या, ओनली फॉर प्रायव्हेट कॉलेज, तर आपण 70-30 मध्ये 100% येणार आहे. आणि जर आपण ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जात असाल तर महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत ही आपली या ठिकाणी निवड होणार आहे. आता यामध्ये टॉप कॉलेज की टॉप ब्रांच हा आयुष्य बदलणारा निर्णय आहे. त्याच्यामुळे मी थोडीशी याबद्दल महत्वाची इन्फॉर्मेशन अगोदरी दिली. यामध्ये विद्यार्थ्यांना सांगेल मी, जर आपल्याला सध्याची ट्रेंडिंग ब्रांच जे सीएस आहे याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आणि चांगल्या कॉलेजला घ्यायचं असेल तर 92% पुढे असतील तर आपण टियर 1च्या थोड्याशा लोअर साईडला कॉलेजमध्ये येईल. आपण जर 87च्या पुढे असाल तर आपण टियर 2च्या जवळपास मिडल लेवलला येतात. अगदीच टियर 1 मध्ये ऍडमिशन पाहिजे असेल, लाईक दॅट मी ठेवलं या ठिकाणी तुमचं सीओपी कॉलेज आहे, व्हिजिट आहे, त्यानंतर वालचंद सांगली आहे, आयसीटी कॉलेज आहे, एसपी कॉलेज आहे, एसपीआयटी आहे, पीआयसीटी आहे, व्हीआयटी आहे, पीसीसीबी आहे, डीजे सांगली, थार्डोमल आणि व्हीआयटी मुंबई. या जर ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल, जवळपास मी तुम्हाला 12 ते 14 कॉलेज सांगितले, नियर अबव आपला मेरिट हा 97% पुढे असेल तरच आपण या कॉलेजेसमध्ये सीएस, आयटी, ईआयडीएस चा विचार करावा, अनदरवाईज आपण करू नये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर आपण ब्रांच कॉम्प्रोमाइज करत असाल, लाईक दॅट आपण सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या ब्रांचला प्राधान्य देत असाल तर याच कॉलेजमध्ये जरी 94 पर्यंत मेरिट असेल तरी चालेल, फक्त आपला वेट करावं लागेल स्पॉट राऊंडचा. खूप महत्वाचं आहे आणि याच गोष्टी आपल्याला डिपेंड करतात चॉईस फिलिंग मध्ये. विद्यार्थ्याचं चुकतं काय फॉर्म भरताना, आपला मेरिट असतो एक आणि आपण चॉईस फिलिंग करतो एक. मेरिट आहे 80%चा, चॉईस भरतोय आपण 92%. अशा चुका करू नका. आणि यावर्षी जोही या ठिकाणी पर्सेंटाईल मध्ये वाढ झाली आहे, या वाढीचा आपल्याला काय असर येणार आहे त्याचा आपण काय कशा पद्धतीने विचार करायचा. जर लास्ट इयरला एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज 94 पर्सेंटाईलला मिळालं असेल तर यावर्षी जर आपण 94 अनुसार काढत असाल लिस्ट तर ते चुकीचे आहे. आपल्याला यावर्षी 92 चे कॉलेज पाहावं लागते, कारण का संख्या विद्यार्थ्याची वाढ झाली आहे. खूप महत्वाचं आहे. जर आपण पर्सेंटाईल बेस्ड कॉलेज लिस्ट काढत असाल तर लास्ट इयरला जो विद्यार्थी 94 ला आहे तर यावर्षी आपण लिस्ट काढत असाल 92 ची लिस्ट काढा. जे विद्यार्थी 88 पर्सेंटाईल वर आहे अशा विद्यार्थ्यांनी लास्ट इयरच्या 86-85 ची लिस्ट काढा, तर आपल्याला एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन आणि एक्झॅक्टली या ठिकाणी चॉईस फिलिंग आपली व्यवस्थित होणार आहे. हे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण चूक करायची नाहीये. आणि महत्वाची गोष्ट, कॉलेज आणि ब्रांच हे तुम्हाला डिसिजन चॉईस फिलिंगच्या अगोदरच घ्यायचं आहे. चॉईस फिलिंग झाल्यानंतर मी हे घेऊ का, हे ब्रांच चांगली आहे का, ते याच तुम्ही त्या ठिकाणी विचार करू नका. तुमच्याकडे अजून 48 आवर्स आहेत. या 48 आवर्स मध्ये शांत या ठिकाणी बसा, एखाद्या घरातल्या माहितीगार व्यक्तीचं या ठिकाणी ऍडवाइस घ्या किंवा आपल्या काउन्सिलरला बोला आणि या ठिकाणी डिसिजन घेणं योग्य आहे. सीएससी, अवरेज कॉलेज आणि सिव्हिल इन टॉप कॉलेज या ठिकाणी म्हणजे कुठलं बेटर असेल, तर मी मगाशी सांगितलं, जर आपल्याला टॉप कॉलेज घ्यायचं असेल तर आपण एनी ब्रांच कॉम्प्रोमाइज करणं आवश्यक आहे. आणि जर आपल्याला या ठिकाणी फक्त आणि फक्त सध्याची ट्रेंड ब्रांच घ्यायची असेल तर आपल्याला कॉलेज कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे. म्हणजे सध्याच्या आपण ट्रेंड ब्रांच कडे गेलो तर लोअर कॉलेज प्रायोरिटी पकडावं लागेल आणि जर ज्या कोर ब्रांचेस आहे याची प्रायोरिटी जर दिली आपण तर आपल्याला चांगलं कॉलेज सुद्धा मिळायला हरकत राहणार नाही. ठीक आहे. पॅकेज महत्वाचे की कॉलेज ब्रँड, की विद्यार्थी आल्यानंतर एक सध्या मी पाहिले की कुठलाच विद्यार्थी मला फर्स्ट इयर मध्ये काय सब्जेक्ट आहे, सेकंड इयरला काय असणार आहे, मला प्रोजेक्ट कसे असतील, हा कधीच कोणी डिस्कस केलेला मी पाहिलं नाहीये. शक्यतो खूप आवरेज स्टुडंट या ठिकाणी विचार करतात. आणि विद्यार्थ्याचा आल्यानंतर एक प्रश्न असतो की मला जर XYZ कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी किती पॅकेज मिळतं. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी, मी क्लिअर करेन, आपण डायरेक्ट फोर्थ इयरचा विचार नका करू. आपण जेही आपले फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर हे जे काय आपले इयर आहेत
या इयरमध्ये आपल्याला आपला सीजीपीए हा जवळपास 8 पॉईंट किंवा 7.5च्या पुढे व्यवस्थित मेंटेन ठेवायचा आहे. जेही आपले अकॅडमिक सब्जेक्ट आहेत हे आपल्याला एटी केटी अथवा वायडी मध्ये नाही काढायचे, हे आपल्याला पूर्ण क्लिअर काढायचे आहेत. आणि यासोबत जेही आपले प्रोजेक्ट आहेत हे स्वतः इनिव्हेट करून आपल्याला हे डेव्हलप करायचे आहेत. आणि या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला जे काही सध्याचं करंट कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन अकॉर्डिंग इंडस्ट्रीची काय डिमांड आहे त्या अकॉर्डिंग आपल्यामध्ये स्वतःला अपग्रेडेशन करायचं आहे. जे विद्यार्थी ऑटोनॉमस मध्ये असतील त्यांना थोडासा बऱ्यापैकी अपडेटेड सिलेबस मिळतो, पण जे युनिव्हर्सिटी अंतर्गत येणारे कॉलेजेस आहेत अशा विद्यार्थ्यांना 100% तुम्हाला स्वतःला एक्सटर्नली अपग्रेड करणं आवश्यकच असणार आहे. तेव्हाच आपली या ठिकाणी प्लेसमेंट चांगल्या कॉलेजला मिळते. मेन या ठिकाणी विद्यार्थ्यांना महत्वाचं सांगेल की काही असे कॉलेजेस आहेत की ते कॉलेजेस मधून तुम्हाला खूप चांगली प्लेसमेंट मिळते, तर त्या ठिकाणी जरी आपण या ठिकाणी थोडस ब्रांच ऍडजस्टमेंट केली तर योग्य असू शकतं. आणि हे मी माझं वैयक्तिक सल्ला देत आहे. यामध्ये आपल्या चॉईसनुसार कन्व्हिनियन्स अनुसार ही आपण चेंजेस करू शकतात. मेनली जे तुम्ही कॉलेजचं ब्रँड म्हणतात सीयूपी सीयूपी सीयूपी, खरं सांगायचं म्हटलं तर ऍक्च्युली सीयूपी ची प्लेसमेंट खरंच खूप चांगली आहे. पण थोडस जर आपण विचार केला, जर सीयूपी पीआयसीटी डीजे सांगवी पीआयसीटी जर विचार केला तर आपल्याला प्रॉपर टीचिंग पाहिजे असेल तर थोडस आपण या कॉलेजचा जर विचार पूर्ण जर केला तर सध्याचे जे विद्यार्थी फीडबॅक आहेत काही ठिकाणी थोडस मला निगेटिव्ह वाटले आहे. पण हा क्लिअर होणारा फॅक्टर आहे, हा का स्टेबल राहणारा फॅक्टर नाही हे पण तुम्हाला क्लिअर सांगेन. कारण सध्या विद्यार्थी ज्यावेळेस भेटले त्यावेळेस काही विद्यार्थीचं असं मत आले काही कॉलेजमध्ये लेक्चर होत नाही. लक्षात घ्या हा टेम्पररी प्रॉब्लेम आहे आणि हा टेम्पररी प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होणारा असतो. कारण मेनली एखादं कॉलेज जर आपण पाहू शकतो 10 वर्षापासून सातत्यपूर्वक जर टॉपलाच असेल तर त्या कॉलेजमध्ये काहीतरी क्वालिटी आहे तेव्हा ते कॉलेज टॉपला राहतं. त्यामुळे विद्यार्थ्याचे आलेले क्वेश्चन सुद्धा मी जसं आठवेल तसं मी तुम्हाला क्लिअर करत आहे. त्यामुळे शक्यतो जर एखादं ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला लावली करा, पण प्राधान्य टॉप कॉलेजला जा. की का? त्याच्यामध्ये रिझन सांगितले मी प्लेसमेंटसाठी. कारण जेवढं आपलं चांगलं कॉलेज आहे तेवढी आपली हायर प्लेसमेंट असणार आहे. आणि जेवढे आपलं या ठिकाणी लोअर कॉलेज आहे बट सध्याची टॉप ट्रेंडिंग ब्रांच आपण मिळवली तरी हातामध्ये डिग्री घेऊन या ठिकाणी बाहेर तुमच्या ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यूला जायची तयारी ठेवणं खूप महत्वाची असणार आहे. कारण बरेच विद्यार्थी पाहतो आम्ही की खूप चांगले मार्क्स असून पण फक्त ब्रांचच्या नादामध्ये लोअर कॉलेज मिळवतात आणि नंतर 4 वर्षानंतर ऑफ कॅम्पससाठी विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूला जावं लागतं. त्यामुळं माझं मी वैयक्तिक मत या ठिकाणी व्यक्त केलंय की जेवढं आपण चांगल्या कॉलेजला प्राधान्य देतात तेवढं आपली प्लेसमेंटला इझी असेल. ठीक आहे, आणि माझं वैयक्तिक मत आहे, कदाचित मी चुकीचं सुद्धा असू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपलं या ठिकाणी इन्फॉर्मेशन या स्लाइड मधली कव्हर झाली. आता मेन चॉईस फिलिंग बद्दल तुम्हाला या ठिकाणी यामध्ये अजून एक महत्वाचं चॉईस फिलिंग मध्ये क्लिअर करायचं आहे की सेम ग्रुपमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन म्हणजे काय की डी.वाय. पाटील, सिंहगड, जेएसपीएम, एमआयटी या ग्रुपमध्ये मल्टिपल या ठिकाणी कॉलेजेस असल्यामुळे आपल्याला मेन कॉलेज कुठलं आहे त्यानंतर सेकंड प्राधान्य कुठलं या ठिकाणी कन्फ्युजन होतं. तर विद्यार्थ्याला विनंती आहे आपली जे स्टुडंट हेल्पलाईन सेंटरचे हँडबुक आहे ते व्यवस्थित वाचा, क्लिअरिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि या क्लिअरिफिकेशन मध्ये ज्या कॉलेजचा कट ऑफ 96, 95 या रेंज मध्ये दिसेल या आपल्या टॉप ब्रांचेस असणार हे सुद्धा तुम्हाला क्लिअर आहे. आणि जेवढेही कॉलेजेस त्यांच्या सब ब्रांचेसचा कट ऑफ ऑलमोस्ट 90च्या बिलोच आपल्याला दिसून येणार आहे. मेन दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, पुण्यामध्ये ज्यावेळेस आपण ऍडमिशन घेतो सावित्रीबाई फुले या ठिकाणी एक मिस्टेक होती विद्यार्थ्याची की कारण का पुण्यामध्ये काही कॉलेज सध्या बाटू युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आहे. हे सुद्धा पाहायचं आहे आपल्याला चॉईस फिलिंग करताना की फक्त सावित्रीबाई फुलेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे. विद्यार्थ्यांना जर पुणे युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घ्यायचं असेलच तर हे गोष्ट क्लिअर पहा, कारण जे सध्या नव्याने काही इस्टॅब्लिश झालेले कॉलेजेस आहेत, काही कॉलेजमध्ये नव्याने जे काही ब्रांच आले आहेत त्या ब्रांचेसाठी बाटू युनिव्हर्सिटी या ठिकाणी काही कॉलेजमध्ये दिसत आहे. तर ते सुद्धा पॉईंट आपण क्लिअर आणि व्यवस्थित पाहणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरले पण अलॉटमेंट किती कॉलेजमध्ये होऊ शकते. कारण विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिंग मध्ये पाहायला गेलं तर एक नाही बरेच ऑप्शन या ठिकाणी भरतात. म्हणजे मिनिमम 1 ऑप्शन आपल्याला भरायचे आणि मॅक्झिमम आपल्याला जे वाटतात ते आपण भरू शकतात. या ठिकाणी किती ऑप्शन भरले तरी एक कॅप राऊंड मध्ये फक्त एकच अलॉटमेंट मिळते. आता मी ह्या पॉइंटला थोडंसं एक्सप्लेन करेन. कारण आपण आपल्या लिस्टमध्ये कॉम्प्युटर ब्रांच भरली,
आयटी भरली, एआयडीएस भरली, ईएनटीसी भरली आणि कॉलेज सुद्धा आपण बरेच भरले. याचा अर्थ असा आहे का की माझा कॉम्प्युटरला विचार होईल, आयटी मध्ये कुठं लागतं विचार होईल, एआयडीएस मध्ये कुठं लागतं विचार होईल. तर अशा पद्धतीनं सीईटी सेल सॉफ्टवेअर विचार करत नाही. यामध्ये जेही आपण ऑप्शन, समजा आपण एक्झाम्पल घेऊया, 100 ऑप्शन्स आपण भरले, पण हे ऑप्शन भरत असताना त्याचा डिक्रीजिंग ऑर्डर काय लावलाय, म्हणजेच पहिल्यांदा जर माझे मार्क जर 97% आहेत, तर याचा ऑर्डर मी या ठिकाणी फर्स्ट सीयूपी घेतला आहे आणि मला जे काही कॉलेज मिळतं या मार्कला जेएसपीएमचं तातोड्याचं सीएस आहे, एमआयटीचं सीएस आहे, एआयसीएसचं सीएस आहे, त्यानंतर डीवा पटेल आकुर्डीचं सीएस आहे, पीसीसीचं सीएस आहे, त्यानंतर आयस्क्वेअर आयटीचं सीएस आहे, हे माझी मिळणारी प्रायोरिटी. पण इन केस काही कट ऑफ मध्ये काही बदल झाला तर मला टॉप प्रायोरिटीला जाता यायला पाहिजे आणि माझी मार्कानुसार मिडल प्रायोरिटी तर आहे. पण याच्यात सुद्धा यावर्षीचा कट ऑफ वाढ होतो, म्हणून आपल्याला या ठिकाणी लोअर प्रायोरिटी सुद्धा ऍड करायची. म्हणजे सांगायचं तात्पर्य टॉप, त्यानंतर मिळणारी मिडल आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बॅकअप म्हणून लोअर प्रायोरिटी, अशा 3 प्रायोरिटी मध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे. तरच आपला या ठिकाणी कट ऑफ किती जरी वाढला तरी आपल्याला लोअर प्रायोरिटी या ठिकाणी सपोर्ट करेल. अगदीच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये विद्यार्थ्याला जायचं नाही. आपले मार्क्स खूप चांगले आहेत या ठिकाणी, पण त्या मार्काला जस्टिस आपल्याला कॅप राऊंड मध्ये द्यायचं आहे. ते कसा देता येईल, आपण आपल्याला इन केस सीयूपी लागत नाही 97 ला, सगळ्यांना माहित आहे, तरी टॉप प्रायोरिटी मध्ये ठेवा. सेकंडरी आपल्याला जे मिळतात ते प्रायोरिटी ठेवा. इन केस मला मिळतात, मला माहित आहे, पण या वर्षीचा कट ऑफ ट्रेंड कुठल्या ब्रांचला जातोय त्यानुसार हे अजून अनसर्टन विषय आहे, त्यामुळे आपण लोअर प्रायोरिटी सुद्धा विचार करायचा. ऑप्शन्स वाढले याचा अर्थ आपलं अलॉटमेंट होणार नाही किंवा जास्त ऑप्शन झाले म्हणजे आपल्याला फरक पडणार आहे असं नाहीये. आपल्या या ठिकाणी आपल्या मार्कानुसार योग्य ऑप्शन असावा, तेव्हाच आपल्या चॉईस फिलिंगला चांगला या ठिकाणी हे होऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी जे तुम्हाला सांगायचंय की आपण जरी मल्टिपल ब्रांच, मल्टिपल कॉलेज जरी भरले असतील आणि त्या कॉलेजचा ऑर्डर कसा भरलाय त्यावरती आपल्या या ठिकाणी अलॉटमेंट ठरवली जाते. आपल्याला एकच कॉलेज आणि एकच ब्रांच आपल्याला मिळणार आहे. भले आपले 100 जरी ऑप्शन भरले आपण तरी एकच कॉलेज आणि एकच ब्रांच आपली अलॉटेड होणार आहे. हे कसं डिसाईड होणार आहे, आपण त्या कॉलेजेसचा ऑर्डर कशा पद्धतीने दिलाय यावरती या गोष्टी सर्व डिसाईड केल्या जाणार आहेत. या ठिकाणी जे काही आपली प्रेफरन्स लिस्ट योग्य खूप, म्हणजे जे काही उदाहरण तुम्हाला दिला, जास्त ऑप्शन भरलेले ऍडमिशन मिळण्याची संधी वाढते असं या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मत आहे की मी जर या ठिकाणी बरेच जर जास्त ऑप्शन भरले तर ऍडमिशनची संधी वाढते का. लक्षात घ्या, आपण जर 70 मार्क्सचा विद्यार्थी असेल आणि आपण जर भरत असाल 90 अबवचे तर संधी वाढत नाहीये. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्या मार्कानुसार भरणं गरजेचं आहे. आपल्याला जर संधी वाढवायच्या म्हणून जर आपण सीयूपी, व्हीजीटी, पीआयसीटी असे जर भरत असाल तर आपण 4थ्या राऊंड पर्यंत जरी वेट केला तर आपल्याला आपल्या हातात काहीच येणार नाही. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ऑप्शन भरताना आपल्या पर्सेंटाईल पेक्षा 10% जास्त पकडा आणि 10% लो पकडा, या अकॉर्डिंग जरी भरला तर ती योग्य असू शकतात. हे सर्वात महत्वाचं आहे, कारण माझे अगदीच 70% आहे, मी भरतोय 98 चे कॉलेज, याला अर्थ काहीच नाहीये. त्यामुळे हे गोष्ट समजावी, याच्यासाठीच तुम्हाला आपण वैयक्तिक लिस्ट दिल्यात की तुमच्या मार्कानुसार काय मिळते आणि या मार्कपेक्षा सुद्धा 10% तुम्ही वरचे पकडा आणि खालचे 10% जरी पकडलात आणि एवढी जरी लिस्ट भरली तर ते मोर दॅन आपल्याला सफिशियंट असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट जर आपण या ठिकाणी विचार केला युनिव्हर्सिटी वाईज ब्रांच नेम आणि या ठिकाणी जे काही कन्फ्युजन एक थोडस विद्यार्थ्याचं मी क्लिअर करेन. ज्यावेळेस आपण मल्टिपल युनिव्हर्सिटी चॉईस करतो, जर आपण पुण्यामध्ये जर पाहत असाल तर आपल्याला या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मिळते. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गेलात तर कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी मिळते, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मिळते. पण जर आपण जर ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर या तिन्ही ब्रांचचा मीन एकच आहे. बऱ्याच वेळेस फॉर्म भरताना आम्ही असं पाहतो की सर मला कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग घ्यायची होती, तर तुम्ही सिलेक्ट केलात कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, आता मला ऑप्शन चेंज करायचं. लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कॉलेजमध्ये ज्या ब्रांचला अप्रुव्हल मिळतं, जे ब्रांच या ठिकाणी तिथं सँक्शन होते त्याच ब्रांचची आपल्याला या ठिकाणी चॉईस फिलिंग करता येत असते. एखाद्या मुंबईच्या विद्यार्थ्यांनी म्हटला की मला या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, तर जर आपल्या त्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग नसेल तर आपल्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडजस्ट करावं लागेल. इथं आपण कन्फ्युजन करून घेऊ नका. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
जर आपण गव्हर्नमेंट कॉलेजेस सर्व काढले, शिवाजी युनिव्हर्सिटी काढली, तर आपल्याला कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग असे तुम्हाला बऱ्यापैकी दिसतील. पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी दिसेल, पण जास्त तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हाच ऑप्शन या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यामुळं तिन्ही ऑप्शन एकच आहेत. सोबतच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन हे सुद्धा एकच आहेत, फक्त युनिव्हर्सिटीमध्ये त्याचे डिफरंट डिफरंट नेम आहेत. तर याही ठिकाणी आपलं कन्फ्युजन होऊ नये यासाठी सुद्धा हा पॉईंट तुमचा क्लिअर असणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन होते की सर मला तर कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घ्यायचं होतं, पण तुम्ही तर ब्रांच भरली कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. तर लक्षात घ्या, ज्या कॉलेजमध्ये जो कोर्स असतो त्या ठिकाणी आपण विचार करू शकतो. ठीक आहे. सेम कॉम्प्युटरचा असा आहे, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि प्लेन इलेक्ट्रॉनिक्स हे आपल्याला आपले सब्जेक्ट दिसून येतील. सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. तर मेन मी तुम्हाला ते पण क्लिअर करेन. या ठिकाणी आर्टिफिशियल बद्दल जर विचार केला तर प्लेन एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा वेगळा पार्ट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स हा पार्ट वेगळा आहे. एआय अँड आपली मशीन लर्निंग हा पार्ट वेगळा आहे आणि एआय अँड सॉफ्ट सायबर सिक्युरिटी हा पार्ट वेगळा आहे. तर काही कॉलेजमध्ये डायरेक्ट एआय पासून चालू होतील, पण काही कॉलेजमध्ये अशाही ब्रांचेस येतात कॉम्प्युटर विथ एआय, कॉम्प्युटर विथ डेटा सायन्स आणि कॉम्प्युटर विथ या ठिकाणी सायबर सिक्युरिटी अशाही या ठिकाणी ब्रांचेस आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी कन्फ्युजन व्हायचं नाहीये. एआय हा पार्ट त्या ठिकाणी आहे म्हणजे तो आपण एआय रिलेटेड या ठिकाणी निवड करत आहे. कारण विद्यार्थ्याच्या स्मॉल स्मॉल गोष्टी असतात त्या अनुभवातून मी तुम्हाला जे विद्यार्थ्याला पडणारे क्वेश्चन हे तुम्हाला या ठिकाणी शेअर करत आहे. म्हणजेच आपण जर एआय ची निवड करत असेल तर काही कॉलेजमध्ये प्लेन एआय चे कोर्सेस आहेत, प्लस ऍडिशनल ड्युअल डिग्री टाइप कोर्स असले नाहीत, पण एआय चेच असणार आहेत. काही कॉलेजमध्ये कॉम्प्युटर विथ एआय आहे. मी बऱ्यापैकी एकच असतं, बरेच कॉलेज अप्रुव्हल मिळण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रांचला या ठिकाणी युटिलाइज करतात. ठीक आहे. तर त्यामुळे इथं कन्फ्युजन होऊ नका आणि मेन या ठिकाणी ज्या ठिकाणी जी गोष्ट अवेलेबल आहे तेच आपल्याला सिलेक्ट होणार आहे. अवेलेबल नसेल तर सिलेक्ट सुद्धा या ठिकाणी करता येणार नाहीये. ठीक आहे. ब्रांच बद्दलचं तुमचं कन्फ्युजन मी क्लिअर केलेलं आहे. मेनली सध्या जे काही फॉर्म भरत असताना विद्यार्थ्याच्या कॉमन मिस्टेक होतात. या आपल्या पूर्ण लाईव्ह सेशनचा हा असणार आहे आपल्याला सेकंड स्लाइड असणार, म्हणजे सेकंड लास्ट स्लाइड आहे.
आपले कमी ऑप्शन्स भरू नका, म्हणजे अगदीच जे काही 10 ते 20 ऑप्शन्स आहेत हे आपण ऑप्शन्स भरू नका. आपल्याला या ठिकाणी जवळपास 30-40 जरी ऑप्शन भरला तरी योग्य असणार आहे. कॉलेजच्या नावावर ब्रांच इग्नोर करू नका. ठीक आहे, म्हणजे एखादं जर तुम्ही खरंच टॉप कॉलेज आहे पण त्याच्यामध्ये अगदीच मटेरियल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा सँडविच ब्रांच घेत असाल किंवा मायनिंग इंजिनिअरिंग अशा ब्रांच घेत असाल अथवा रोबोटिक्स घेत असाल तर थोडंसं या ठिकाणी विचार करा. कारण आणखी एक यामध्ये ब्रांचहून एक आठवलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना एरोनॉटिकल ब्रांच घ्यायची आहे, रोबोटिक्स ब्रांच घ्यायची आहे, त्यानंतर अजून बऱ्यापैकी मरीन इंजिनिअरिंग मध्ये जायचंय. तर या सर्व जे ब्रांचेस हे IIT NIT मध्ये टॉप लेवलला चालतात. आपल्या बेसिक जे काही स्टेट काउन्सिलिंग किंवा स्टेट इंजिनिअरिंग आहे यामध्ये या ब्रांचेस चालत नाहीयेत किंवा या ब्रांचेसची आपल्याला प्लेसमेंट मिळत नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आहे, इंटरेस्ट न पाहता ब्रांचची निवड करू नका, की जे मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पॉईंट सांगितलंय की आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तेच पहा. फक्त पॅकेज पाहून ब्रांचची निवडल्यास पुढे अडचणी येऊ शकतात. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आजच बऱ्यापैकी 120-130 किलोमीटर क्रॉस करून 2-3 पालक या ठिकाणी व्हिजिटसाठी आले की माझं ब्रांच मध्ये कन्फ्युजन आहे, की माझ्या भावाची इच्छा या ब्रांचला घ्यावी आहे पण मला त्या ब्रांचमध्ये काही येतच नाहीये किंवा मला त्या ब्रांचमध्ये आवडच नाहीये. तर महत्वाची गोष्ट मी हे रिपीट करेन आणखी, की जर आपण ब्रांचची निवड करत असाल तर माझा मित्र काय घेत आहे, माझी फ्रेंड काय घेत आहे अथवा माझा भाऊ कुठल्या ब्रांचला आहे, आज त्याचं काय हायर पॅकेज आहे हे पाहू नका. मला कशात आवड आहे, मला कशात करिअर करायचंय या गोष्टीचा विचार करून तुम्ही ब्रांचची निवड करा. कारण बऱ्याच वेळेस आम्ही असं पाहतो की विद्यार्थ्याच्या मनाविरुद्ध जर आपण ब्रांच घेतली तर कदाचित विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जर इन केस सब्जेक्ट काही बॅक राहिले तर तो पुन्हा बराच रिव्हर्स आलेला दिसतो. किंवा इंजिनिअरिंगला जो 4 इयर कोर्स आहे हा कदाचित 5 वर्षाचाही होऊन जातो, त्याचा 6 वर्षाचाही होऊन जातो. ठीक आहे, आणि अशा प्रकारे इंजिनियर जर आपण झाला तर पुढे आपल्याला जे पॅकेजचं स्वप्न आहे हे सुद्धा कुठेतरी आपलं अपुरं राहू शकतं. लास्ट इयर कट ऑफला कॉपी करू नका. हा पॉइंट मी जाणीवपूर्वक या स्लाइड मध्ये ठेवलाय, कारण विद्यार्थी पालक ज्यावेळेस कट ऑफ काढतात हे लास्ट इयरला कम्पेअर काढत आहेत. तर यावर्षीचा मी ट्रेंड आणखी एक वेळेस सांगेन, यावर्षी आपल्या या प्रोसेसमध्ये 14% विद्यार्थ्याची वाढ झाली आहे. 14% म्हणजे 30,000 विद्यार्थी या ठिकाणी वाढीव आहेत. त्यामुळे या वर्षीचा कट ऑफ आपला जास्त असणार आहे. कट ऑफ कितीने जास्त असणार आहे ते पण सांगेल, की जर आपण लास्ट इयरचा 94 मार्काचा विद्यार्थी आहे, 94 मार्कला आपण विचार करू शकतो MMCOE कॉलेज मिळाले एखाद्या विद्यार्थ्याला. ठीक आहे, तर आपण जर यावर्षी 94 अनुसार जर पाहत असाल तर ते चुकीचं आहे. आपल्याला यावर्षी ऍटलिस्ट 92.50च्या या रेंज मधल्या कॉलेजचा विचार करावा लागेल. कारण यावर्षी ऑब्विस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्येच इंडिकेट झालंय की कट ऑफ आपला वाढणार आहे. त्यामुळे या चुका करू नका. जसंही आपण खाली येतात, जसे की एखाद्या विद्यार्थ्याला 85 आहेत अशा विद्यार्थ्यांना अगदी 82 आणि 81 या रेंज मधले पर्सेंटाईल काढायचे आहेत. म्हणजेच ऍज इट इज लास्ट इयरचा कट ऑफ कॉपी करू नका. या वर्षी कट ऑफ मध्ये वाढ झाली. वाढ झाल्यामुळे आपल्याला लास्ट इयरचा हा कट ऑफ पाहणं आवश्यक असणार आहे. हे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आणि या अकॉर्डिंगच आपण लिस्टचा विचार करा. आणि लिस्ट मध्ये तर आपण या ठिकाणी टॉप, मिडल आणि लो हे तिन्ही ऑर्डर सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहेतच. ठीक आहे, हे झाले पहिले 5 प्रश्न जे विद्यार्थ्याला, म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा पहिल्या 5 चुका जे करायच्या नाहीत आपल्याला. नेक्स्ट आहे कॅटेगरी कोटा तपासल्याशिवाय फॉर्म भरू नका. मेनली विद्यार्थ्याची चूक होती या ऑप्शन मध्ये. बरेच असे विद्यार्थी आम्ही दरवर्षी पाहतो TFWS यस करतात आणि फक्त TFWS मधूनच ऑप्शन भरतात, त्यामध्ये रेग्युलर ऑप्शनच नसतो. हे सगळ्यात मोठी चूक आहे या फॉर्म मधली. कारण विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस ARC किंवा ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन होतं, रजिस्ट्रेशन करत असताना आपण जर TFWS या ठिकाणी मी विचार करेन TFWS आपण यस केलं आहे आणि यस केलं आणि याचे आपण ऑप्शन चॉईस फिलिंग मध्ये यस करून भरत असाल तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त TFWS दिसतात ऑप्शन, रेग्युलर ऑप्शन दिसत नाही. त्यासाठी आपल्याला एकदा यस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करायचे, दॅन TFWS नो करून रेग्युलर ऑप्शन सुद्धा भरायचे. म्हणजे आपल्याला TFWS ऑप्शन फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे आणि सेकंड मध्ये आपले रेग्युलर ऑप्शन्स पाहिजे. या ठिकाणी विद्यार्थी जे आपल्याकडे जस्टच या ठिकाणी नवीन काउन्सिलिंग आहेत या विद्यार्थ्यांना मी अगोदर क्लिअर करेन की जरी आपण या ठिकाणी TFWS भरला असेल तर कुठल्या विद्यार्थ्यांना TFWS मधून जायचे, जे विद्यार्थी अगदीच ओपन कॅटेगरी, EWS, OBC आणि SCBC त्यातल्या त्यात विद्यार्थी मुलगा असेल
तरच आपल्याला TFWS ऑप्शन येस करू भरायची गरज आहे. अनदरवाईज आपली जर कॅटेगरी प्रवर्ग SC ST NT VJ या प्रवर्गात असाल तर आपल्याला TFWS ऑप्शन येस करायची काहीच आवश्यकता नाहीये. हे क्लिअर तुम्हाला सांगून देईल, काहीच आवश्यकता नाहीये. आपण रेग्युलर जरी ऑप्शन भरला तरी आपल्याला तेवढीच फीस माफ होणार आहे. आणि मुलींच्या बाबतीत एनी गर्ल्स कॅन्डिडेट त्या ठिकाणी TFWS मधून भरायची गरज नाहीये. ऑलरेडी आपली ट्युशन फी माफच असणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळं फॉर्म भरत असताना ज्या विद्यार्थ्यांचं TFWS आहे या विद्यार्थ्यांनी काळजी काय घ्यायची आहे की आपल्या फॉर्म मध्ये TFWS पण ऑप्शन आहेत का आणि त्याच कॉलेजचे रेग्युलर ऑप्शन्स पण आहेत का हे काळजीपूर्वक पाहणे आणि काळजीपूर्वक भरणे गरजेचं आहे. हे सगळ्यात मोठी मिस्टेक बरेच विद्यार्थी केलेला मी पाहतो आणि ते नंतर येतात सर आमच्याकडनं हे चूक झाले. ठीक आहे, ते चूक एकदा OTP टाकल्यानंतर दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे चूक होण्याच्या अगोदर या गोष्टी काळजीपूर्वक पहा. ठीक आहे, नेक्स्ट प्रेफरन्स ऑर्डर चुकीचे ठेवू नका. आता प्रेफरन्स ऑर्डर चुकीचे कसे पडतात? ज्या कॉलेजमध्ये ब्रांचमध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे ते वर ठेवा. एकदा अलॉट झाल्यावर हे वर ठेवले हवे होते असे म्हणायची वेळ येऊ नये. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थी लिस्ट भरत असताना अगदीच लोअर मार्क्स आहेत, हायर ऑप्शन भरतात आणि जे पाहिजे ते ऑप्शन आपल्या लिस्टमध्येच नसतात. त्याच्यामुळं आपल्या मार्क्स अनुसार 5, 7 अथवा 10 मार्क्सच्या पुढचे भरा आणि आपले जे काय मार्क्स त्यापेक्षा 10 मार्क्स बिलो ह्या सगळ्या चॉईसेस आपल्या लिस्टमध्ये असणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर शेवटच्या दिवशी या ठिकाणी फॉर्म भरत असतात विद्यार्थी. शेवटच्या दिवशी भरत आहेत मान्य आहे, पण शेवटच्या दिवशी आपण अगदीच 5च्या नंतर फॉर्म भरू नका. हे सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, कारण आपल्याकडे 3 दिवस वेळ आहे, पण 3 दिवस पण शेवटच्या दिवशी जास्त रश करू नका. अडचण फक्त OTP येत नाही, बाकीच्या फॉर्मला काही येत नाही अडचण. फक्त शेवटी 5 पर्यंत वाट पाहू नका, 5च्या आधी कंप्लीट करा. अगदीच पहिल्या दिवशीपासून जरी सुरुवात केली तरी काय अडचण येणार नाही. फॉर्म लॉक करण्यापूर्वी प्रिव्ह्यू तपासा. सर्वात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट, आपण फॉर्म घरी भरा अथवा काउन्सिलिंग सेंटरमध्ये भरा अथवा कुठल्या कॅफेवरती भरा, आपण कुठून जरी फॉर्म भरत असाल तर आपण कोणत्या कॉलेजची निवड केली तेच कॉलेजेस आपल्या लिस्टमध्ये आहेत का, आपण कोणत्या ब्रांचेसची निवड केली तेच ब्रांचेस आपल्या लिस्टमध्ये आहेत का, आणि आपण कुठल्या शहराची निवड केली तेच आपल्या लिस्टमध्ये आहेत का, याचा काळजीपूर्वक प्रिव्ह्यू पहा आणि प्रिव्ह्यू पाहूनच या ठिकाणी सबमिशन करा. भले तुम्ही आमच्याकडे जरी काउन्सिलिंगसाठी असताल अथवा अदर कुठल्या काउन्सिलरकडे जरी आपण काउन्सिलिंगला असताल, कारण बरेच असे विद्यार्थी ड्युअल काउन्सिलिंग सुद्धा करत आहेत. तर आपण कुठे जरी या ठिकाणी काउन्सिलिंग असेल, ड्युअल काउन्सिलिंग इन द सेन्स बरेच विद्यार्थी जस्ट लिस्ट मिळवतात, त्या काउन्सिलिंगच्या ग्रुपमध्ये असतात, इकडेही असतात. तर अशा विद्यार्थ्यांना आपण कुठे जरी काउन्सिलिंगला असाल अथवा काउन्सिलिंगला नसाल तरी आणि आपण स्वतः जरी फॉर्म भरत असाल, फॉर्म पूर्ण भरल्यानंतर कोणाकडे किती जरी गर्दी असेल तर आपण आपला प्रिव्ह्यू पाहूनच या ठिकाणी सबमिशन करा. इन केस आपल्याला त्या ठिकाणी प्रिव्ह्यू पाहता येत नसेल, दुसरं काय करायचं, जर आपल्याला प्रिव्ह्यू पाहता येत नसेल तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, स्वतः लॉग इन आणि पासवर्ड टाकायचे आणि स्वतः आपल्या मोबाईलवरती तरी प्रिव्ह्यू चेक करायचा. इन केस या गोष्टी जर तिथं पॉसिबल नसतील तर आपल्या लॉग इन मध्ये ID पासवर्ड टाका आणि स्वतः या प्रिव्ह्यूला या ठिकाणी चेक करा. दुसऱ्याची प्रेफरन्स लिस्ट कॉपी करू नका. सगळ्यात महत्वाचं, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा पर्सेंटाईल, रँक, कॅटेगरी हा वेगवेगळा असतं. बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो की माझ्या मित्रांनी हे ऑप्शन भरलेत, मला पण तेच भरा, पण तुझे मार्क काय हे तू कधीच पाहत नाहीस. हे सर्वात मोठी गोष्ट आम्ही जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना मी टोचून बोलत आहे. कारण का, कारण ज्यावेळेस ग्रुपने विद्यार्थी येतात, माझ्या मित्रांना काय भरलं तेच मला भरा. दादांनो महत्वाचं सांगेल, त्या विद्यार्थ्याचे जर 92 मार्क्स आहेत आणि आपले अगदीच 80 मार्क्स आहेत तर तसा आणि आपला ऑप्शनचा कुठंच या ठिकाणी ताळमेळ लागू शकत नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. जर तुमचे मार्क 92 आहेत, त्याचेही 92 आहेत, ते ओके आहे. त्याचे मार्क 94 आहेत, तुमचे 94 आहेत, ओके आहे. पण अगदी जर 7-8% डिफरंट असेल तर तुमची मेरिट लिस्ट वेगळी असेल आणि त्या विद्यार्थ्याची चॉईस फिलिंग लिस्ट वेगळी असणार आहे. हे तुम्हाला क्लिअर करतो. म्हणजे ज्या मिस्टेक करायच्या नाहीत त्या तुम्हाला इन डिटेल्स दिलेले आहेत. आणि यानंतर विद्यार्थ्यांना जेवढेही क्वेश्चन्स आहेत ते आपण लाईव्ह सेशन मध्ये विचारा. मी प्रत्येक क्वेश्चनच्या या ठिकाणी आन्सर द्यायचा तुम्हाला 100